आता बातम्या पाहूया विस्ताराने। आम्ही हिंदी बोलू किंवा मराठी आमची मर्जी। गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस अधिकारी देवेन भारती यांची भेट घेतलेली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात सदावर्तेंनी तक्रार केलेली आहे। गेल्या काही दिवसात मनसेनं ठिकठिकाणी जाऊन अनेक आस्थापनांमध्ये जाऊन मराठीतच बोला असं म्हटलं होतं। मनसे आक्रमक सुद्धा झाले होते आणि या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। तसंच राज ठाकरे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। भारत का संविधान हमें कहता है राइट टू स्पीच एंड एक्सप्रेशन की बात करता है। कोई राज ठाकरे हमारे दिहाड़ी मजदूर को, कोई राज ठाकरे हमारे जो भाजीपाला बेचती है, वेजिटेबल वेंडर है, टैक्सी चलाने वाले भाई को कोई अनुदान नहीं देता, तो राज ठाकरे हम पे मॉनिटर करने के लिए ये कोई लग के नहीं गया है। तो हम फिर कहेंगे कि हम जो भी भाषा राइट टू एक्सप्रेशन और स्पीच के जरिए बोलेंगे, मेरी मर्जी। हिंदी बोले या मराठी बोले मेरी मर्जी, हिंदी बोले या मराठी बोले मेरी मर्जी। तर गुणरत्न सदावर्ते हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी मनसे विरुद्ध भूमिका घेतलेली आहे। आम्ही हिंदी बोलू किंवा मराठी आमची मर्जी असं म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसात मनसे मात्र आक्रमक झालेली आहे। अनेक आस्थापनांमध्ये जाऊन मनसेनं मराठीतच बोला यासाठी आग्रही भूमिका घेतली। काही ठिकाणी मनसेनं मारहाण सुद्धा केलेली आहे। या विरोधात गुणरत्न सदावर्ते हे आक्रमक झाले।